Hi, my name's Arohi and I'm going to be interviewing my grandmother on this topic of celebrations. So grandma, what was your favorite celebration to celebrate when you were a child? माझा आवडता सण दिवाळी. कारण काय आहे की त्यावेळेस चांगलं चांगलं खायला मिळायचं. पूर्वी असं रोजच काय चकल्या लाडू शेव नसायचे, फक्त सणालाच फक्त मिळायचं लोकांना. त्याच्यामुळे दिवाळीत सगळं करायची ना आई, म्हणून दिवाळी खूप आवडायची. So can you describe the way you celebrated Diwali when you were a teenager? येस, आम्ही लहान असताना आमच्याकडे म्हणजे वसुबारस पासून सुरुवात व्हायची. आम्ही शेतकरीच असल्यामुळे आमच्या घरात गाई वासरं असायची ना. आम्ही त्या दिवशी गाई वासराची पूजा करायचो आणि त्यांना खाऊ घालायचो चांगलं. नंतर दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असायची. धनत्रयोदशीला आम्ही धनाची पूजा करायचो. म्हणजे धन फारसं नसलं तरी तिजोऱ्या खूप मोठ्या मोठ्या होत्या तिथे. तर मग त्या तिजोरीवर आम्ही दागिने वगैरे काढायचो, ठेवायचो, दिवा लावायचो, फुलं बिलं वाहून त्याची पूजा करायचो. आणि पुरणपोळ्या बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा त्या लक्ष्मीला. अशी तेव्हा पद्धत होती आमच्या इथे. आणि दिवे लावायचो, असे म्हणजे जास्त नाही लावायचो. धनत्रयोदशीला 4-5 दिवे लावायचो. What about firecrackers? नाही, त्या दिवशी फारसे नाही, अगदी थोडेसे फोडायचो फटाके. कारण फारसे आणलेलेच नसायचे. फटाके कुठे जास्त असायचे आमच्या लहानपणी. तशी एवढी पद्धत पण नव्हती, पैसे पण नव्हते. So are there any differences between the way the celebration was held when you were a teenager and the way it is held now, currently? आमच्या लहानपणी छान शांतपणे, दिवाळी जरी फटाक्यांचा सण असला तरी ती शांतपणे व्हायची. कारण एवढे फटाके काही आणायचे नाही काही वेळी. पण मजा खूप यायची. आणि नवीन कपडे म्हटलं तर एकच ड्रेस. कारण काय आहे की तो एक ड्रेस पण खूप. तर आता लोक आता तर एक मुलं कमी, पैसे जास्त, त्याच्यामुळे लोकांच्याकडे फटाके भरपूर आणि कपडे पण भरपूर. मुलांची कमतरता, पण बाकीच्या वस्तू भरपूर असतात असं. Okay. Thank you so much.